आदरपूर्वक नमस्कार। तसंच या वरळीत जमलेल्या सर्व जनतेला जनतेचे मनापासून आभार मानतो की इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार। गेल्या 3-4 महिन्यापासून आपण वरळीच्या प्रत्येक बिल्डिंग मध्ये, प्रत्येक चाळीमध्ये, प्रत्येक झोपडपट्टीमध्ये, प्रत्येक घरामध्ये आपण फिरतोय, लोकांना भेटतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय। त्याच वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपण एक कॅम्पेन राबवलं होतं की मत मागायला नाही, तुमचं मत जाणून घ्यायला येतोय आणि त्याला वरळीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनेक लोकांनी अनेक प्रश्न अनेक ठिकाणी मांडले, मग ते चाळीच्या पुनर्विकासाचे प्रश्न असतील, कशा पद्धतीने पुनर्विकास रखडलेला आहे, एसआरएचे तर अतिशय दुरावस्था या वरळीमध्ये आहे। आज मी एक उदाहरण देईन की सिद्धार्थनगर आणि प्रेमनगर सारखं उदाहरण देईन। आज 25 वर्षापूर्वी त्यांचा एसआरएचा प्रकल्प मंजूर होऊन 25 वर्ष आज त्यांचा विकास होत नाहीये। 25 वर्ष बिचारे आहे त्या परिस्थितीत, आता इतकी हलाखीची परिस्थिती आहे तर देव न करो पण तिथे जर कधी कोणाचा मृत्यू झाला तर प्रेत आडव्या स्ट्रेचरवरनं पण आणता येत नाही, ते उभं करून आणावं लागतं। एवढी वाईट अवस्था या सगळ्या एसआरएच्या झोपडपट्टीमध्ये आहे। आज बीडीडी सारखा विषय असेल, त्यांना घर देत आहेत पण मध्ये म्हणाले पार्किंग देणार नाही, मग पार्किंगचं झालं तर मग लॉटरीचा घोळ घातला। कधी म्हणतात की या नंबरपासून या नंबरपर्यंत लॉटरी काढू, मग कोणतरी जाता कुठेतरी भेटतं कोणाला तरी, मग त्यांची लॉटरी कॅन्सल होते, मग ह्यांची लॉटरी काढा, मग ते जाऊन भेटले की सांगतात ह्यांची कॅन्सल करा, ह्यांची लॉटरी काढा। इतका प्रचंड गोंधळ आणि घोळ या सगळ्या लोकांनी मिळून घालून ठेवलेला आहे। आज शाळांची पण अत्यंत वाईट अवस्था इथे आहे। आज जर एखाद्याला कोणाला खासगी शाळेत घालायचं तर खासगी शाळेसाठी यांना दादरपर्यंत जावं लागतं आणि तिथेही सांगतात मग मुंबई 28 मधले आहेत त्यांनाच आम्ही घेणार, बाकीच्यांना घेणार नाही, अशी परिस्थिती आहे। या सगळ्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे, या दृष्टीने या विजन वरळी कार्यक्रमाचं आपण आयोजन केलंय। त्याच्यामध्ये वेगवेगळे उपाय आपण दिलेले आहेत। आज वरळी कोळीवाड्याचा प्रश्न साहेब, ना धड ते एसआरए मध्ये येतं, ना धड 33-7 मध्ये येतं, कुठल्याच पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट होऊ शकत नाही। आज जे जुने गावठाणमधले लोक आहेत, आज त्यांची मोठी घर आहे, आज त्यांची काही लोकांची 2-2 मजली 3-3 मजली घर आहे। आज जर पुनर्विकास करायचा झाला तर कुठल्या नियमाखाली त्यांना आपण जागा देणार आहोत। आज पोलीस कॅम्प सारखा विषय आहे, त्यांचा अजून पुढे काही झालेलं नाहीये। मग वरळीसाठी एखादा स्पेशल डीसीआर का अंमलात आणला? आज जर धारावीला स्पेशल डीसीआर मिळतो, धारावीतल्या लोकांना स्पेशल डीसीआर दिला जातो आणि त्यांच्यासाठी वेगळे नियम तयार केले जातात, तर मग आमच्या वरळी कोळीवाड्यासाठी वेगळे नियम का केले जात नाहीत हा आमचा प्रश्न आहे। का वेगळा डीसीआर वरळी कोळीवाड्यासाठी असू शकत नाही? डेव्हलपर आणि झोपडपट्टीमधले जे आमचे बांधव आहेत त्यांची रोज भांडणं होत आहे कारण पुनर्विकास होत नाही। त्यांच्यामध्ये मध्यस्थी करणारा एखादा आर्बिट्रेटर झोपडपट्टी पुनर्विकासाच्या माध्यमातून का नेमण्यात येऊ नये? बीडीडी चाळीच्या जो लॉटरीचा जो घोळ झालेला आहे याच्यासाठी एखादा फॉर्म्युला का शासन तयार करत नाही जो सगळ्यांना मान्य होईल असा? पण अधिकारीच भेटत नाहीत, अधिकारीच बोलत नाहीत, त्यामुळे हा सगळा घोळ झालेला आहे। याच्यावर काय उपाययोजना करता येईल हे सगळं आपण या इथे दाखवलेलं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की फॉर्म्युला काढायला पाहिजे लॉटरीसाठी, वरळीसाठी स्पेशल डीसीआर असला पाहिजे, झोपडपट्टीसाठी एखादा स्पेशल आर्बिट्रेटर नेमला गेला पाहिजे जेणेकरून त्यांची भांडणं मिटली जातील। या प्रकारचं विजन ठेवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। आमचं अजिबात असं म्हणणं नाही की हे 100% बरोबर विजन आहे, निश्चितपणे याच्यामध्ये सुधारण्याची वाव आहे। ती सुधारणा काय असली पाहिजे, त्या सूचना काय असल्या पाहिजेत, काय याच्यामध्ये अजून आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल। माझं समस्त वरळीकरांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी हे जे आपण प्रश्न मांडलेले आहेत त्याचे जी सोल्युशन दिले ती बघा। शेवटचा जो काउंटर आहे तो आपला सूचनाचा काउंटर आहे, प्रतिक्रियाचा काउंटर आहे, तिकडे जाऊन आपली प्रतिक्रिया नोंदवा। आपल्या काही अजून सुधारणा करण्याजोग्य सूचना असतील तर त्या आपण नोंदवा। शेवट आपल्या सगळ्यांना राजकारण तर होत राहील, निवडणुका येत राहतील, दर 5 वर्षांनी येतात,
पण आपल्याला ज्या विकासाचं उद्दिष्ट गाठायचं आहे ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे। आणि आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आभार। उद्या सुद्धा आहे, आपल्या मित्रमंडळींना आपण सांगा आणि या विजन मध्ये ज्या आपण गोष्टी मांडल्या त्या बघण्यासाठी आपल्या सर्व मित्रमंडळी नातेवाईक वरळीकरांना आपण आमंत्रित करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।